आज समशेरपूर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली। ही बैठक जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे तालुक्याचे लक्ष लागले होते। कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना यावेळी पाहायला मिळाल्या। आघाडी धर्म पाळताना पक्षाचं चिन्ह हद्दपार होत असल्यानं कार्यकर्ते नाराज होते, तर युती धर्म पाळून कार्यकर्त्यांना मात्र दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचं कार्यकर्ते म्हणाले। यावेळी भास्करराव दराडे यांनी सांगितलं की समशेरपूर गट व गण या दोन्ही जागा काँग्रेस लढविणार असून उमेदवार तयार आहे। युतीमध्ये जागा न मिळाल्यास स्वबळावर पक्षानं निवडणूक लढवली पाहिजे। यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजी नेहे यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं की काँग्रेस पक्ष वेळ असल्यास सर्व जागा स्वबळावर लढविण्यास तयार आहे। ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या व त्या वरिष्ठांसमवेत चर्चा करणार असल्याचं सांगितलं। यावेळी मधुकरराव नवले, शिवाजी नेहे, आरिभाई तांबोळी, पोपटराव नायकवाडी, भास्करराव दराडे, संपतराव कानवडे, चंद्रमोहन निरगुडे, विठाबाई यखंडे, अण्णासाहेब यखंडे, शब्बीरभाई शेख, माणिकराव अस्वले, देवराम कुमकर, तुकाराम म्हशाळ, राम खोकले, प्रभाकर मंडलिक, शागीरभाई, सुरेश खोकले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, समशेरपूर, अकोले। हे समशेरपूर गण आणि खिरविरा गण या गणातल्या प्रमुख गावातले एक एक कार्यकर्ते आम्ही बोलवले आणि समशेरपूर गावातले सुद्धा प्रमुख कार्यकर्ते बोलवले। हे प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग म्हणून लावली। आता इकडून सुरेश भाऊ खोकले वगैरे सगळे आलेले, रामा आलेले, इकडून देवगाव वगैरे, तिकडून बाबळवंडे वगैरे, तुकाराम मशाळ वगैरे सगळे आले। तर पक्षाची आणि इकडच्या प्रमुख कार्यकर्त्याची भूमिका त्यांनी माझ्याकडे 15 दिवसापासून मांडली। मग त्यामुळे आम्ही मीटिंग लावण्याचं ठरवलं। मग अध्यक्षाला सांगितलं असं असं आहे। अध्यक्षांनी तातडीनं तुम्हालाही सांगितलं आणि मीटिंग या विभागाची घ्यायची, एक बैठक घ्यायची। मग एक बैठक रूम मध्ये घेण्यापेक्षा एखाद्या घरात घेण्यापेक्षा ओपन बैठक घ्यावी, त्यामुळे इथं आम्ही हे नियोजन केलं। तरी जिल्हा परिषद गट सुद्धा लढायला इकडे आपल्याकडे उमेदवार आहे, पंचायत समिती गण सुद्धा लढायला आपल्याकडे इच्छुक उमेदवार आहे। त्या उमेदवाराची नावं सुद्धा आपण लवकर डिक्लेअर करू, पण आपल्याला 25 ते 27 तारखेपर्यंत रिझर्वेशन लागत आहे। ओपन लागतं का राखीव लागतं याच्यावरती आता आपण थांबू नये। पण पक्षाकडे कळकळीची आणि नम्रतेची विनंती का यावेळेस काँग्रेस पक्षाचेच उमेदवार पाहिजे। कारण अनेक लोकांनी सांगितलं का तुम्ही दरवेळेस महाविकास आघाडी झाली, महाविकास आघाडीचा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचा उमेदवार आणि त्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने नियमित मतदान करायचं आणि त्या उमेदवाराला मतदान करताना मतदान झाल्यानंतर त्या उमेदवाराने काँग्रेसचं काय आहे आणि काँग्रेसचं कोण आहे? अहो, काँग्रेसचं इथं या विभागामध्ये तळागाळामध्ये समाजाबरोबर काम करणारे भरपूर कार्यकर्ते, भरपूर म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाचे प्रश्न असतात। कोणाचं ॲडमिशन असतं, कोणाचं हॉस्पिटलचं काम असतं, कोणाचं तहसील का असतं, कोणाचं पुरवठा विभाग का असतं। तर नियमित कार्यकर्ते चळवळीमध्ये आहे। त्यामुळं पक्षाकडे हीच विनंती आहे का पक्षाने सुद्धा ते गांभीर्याने घ्यावा, तालुक्यामध्ये त्याचा विषय घ्यावा आणि समशेरपूर गण गट हा काँग्रेस पक्ष सहबळावर लढला किंवा युतीमध्ये महाविकास आघाडी झाली तरी हा गट गण सोडू नये, ही कळकळीची विनंती राहणार आहे। आताच माझ्याकडे सकाळीच एक उमेदवाराचा फोन आला। त्यांनी सांगितलं मी कोणत्या परिस्थितीत गटात द्या, गणात द्या, मी लढायला तयार आहे। ओपन लागू, राखीव लागू, माझी सर्व गोष्टीमध्ये तयारी आहे। तर त्यांनी सांगितलं भाऊपर्यंत एवढा माझा निरोप द्या, भाऊशी मला नंतर बोलायला। आज माझ्याकडे वेळ नाही, मी मुंबईला आहे, मी नंतर आल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेईन। तर फक्त याच निमित्ताने ह्या विभागाची मीटिंग आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आमच्याकडे सांगितल्यानंतर तुकाराम मशाळचे सुद्धा नियमित फोन, सुरेशराव खोकले यांचे फोन, काय नुसतं काम करायचं आम्ही मतं द्यायची। आता सुद्धा मागं विधानसभा झाली, महाविकास आघाडीचे उमेदवार होते, महाविकास आघाडीचे उमेदवार असताना भितिंगा ते सावरगावपर्यंत 8,500चं लीड, हे म्हणजे त्यांचं लीड आहे का? काँग्रेसचं योगदान नाही का? काँग्रेसचं मतदान नाही का? काँग्रेसचं मतदान त्या इतर पक्षापेक्षा जास्तच आहे, 100% जास्त आहे। कारण ग्राउंड लेवलला काम करणारे इथं भरपूर कार्यकर्ते आणि ते काँग्रेसचेच आहे, प्रमुख कार्यकर्ते। म्हणून ही कळकळीची पक्षाकडे विनंती राहील ह्या आढावा बैठकच्या मीटिंगानिमित्त। त्यामुळे पक्षाने याची दखल घ्यावी हेच बोलण्यासाठी मी उभं राहिलो। आणि यानंतर या राज्यात, या देशात तुम्ही डोळसपणे सगळेजण पाहतात, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडणं निर्माण करायचे आणि आपली राजकारणाची पोळी भाजायची, एवढं शुद्ध काम, अशुद्ध काम या राज्यामध्ये, या देशामध्ये चालू आहे।
अण्णासाहेबांनी मगाशी भाषण केलं, खरं आहे आपण तरुणांना आकर्षित करू शकलो नाही, पण हा काँग्रेसचा जो विचार आहे तो संतांचा विचार आहे. हा समता, बंधुता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असा विचार आहे. माणूस जन्माला येतो त्याच्या हातात नाही, तो कोणत्या जातीत जन्माला यावा, कोणत्या धर्मात जन्माला यावा त्याच्या हातात नाही, पण त्याला अधिकार आहे. तो ज्या जातीत जन्माला आला, ज्या धर्मात जन्माला आला त्याचं अनुकरण करणं, त्या धर्मानुसार त्यानं वागणं, ही समता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचं लक्षण आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महान व्यक्तींनी आपले बलिदान दिले. एवढंच नाही, इंग्रजांची जुलमी राजवट उद्ध्वस्त करीत असताना या देशामध्ये काही सामाजिक असमता होती, स्पृश्यता, अस्पृश्यता होती. या विरोधात पण त्या नेत्यांनी त्यावेळेस काम केलं आणि ती स्पृश्यता, अस्पृश्यता मिटवली, जातीवाद मिटवला. परंतु 2014 पासून या देशामध्ये जे राज्यकर्ते आले त्यांनी जाणीवपूर्वक मताच्या राजकारणासाठी जातीमध्ये भांडणं निर्माण करायचे आणि धर्मामध्ये भांडणं निर्माण करायचे काम केले. अगदी टोकाला गलिच्छपणा. तुम्ही सर्वजण पाहतात, टी व्ही पाहतात, मोबाईल तुमच्या हातात. अरे विधानसभेच्या लॉबीमध्ये मारामारी होती, गुंड त्या ठिकाणी पोहोचतात. मकोका लागू असलेला गुंड विधानसभेच्या लॉबीमध्ये मारामारी करतो. इतकं दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं आजपर्यंत कधी झालेलं नव्हतं. खूप चांगली लोक, खूप चांगली नेते या महाराष्ट्राचं नेतृत्व करीत होते. ही वेळ सुधारायची असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण जागरूक राहिलं पाहिजे. यासाठी ही बैठक आहे. आपण सर्व घरातली माणसं आहोत, एक परिवारातली माणसं आहोत. तुम्ही परत आपल्या गावात गेल्यानंतर हा विचार त्या गावातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी ही बैठक आपण या ठिकाणी आयोजित केली आहे. मुस्लिम धर्मामध्ये खूप चांगलं काम करणारे माणसं आहेत. मी आज या ठिकाणी आवर्जून सांगतो, या ठिकाणी आरिफभाई तांबुळे आहेत. आरिफभाई तांबुळे आणि माझे वडील, आरिफभाई तांबुळेचे वडील आणि माझे वडील वर्गमित्र आहेत. तेव्हापासून आमच्या या दोन्ही परिवाराचा संबंध आहे. आरिफभाईंची मोठी बहीण, माझी बहीण वर्गमित्र आहे. आरिफभाई, मी पण वर्गमित्र आहे. आणि अजून एक सांगतो, आरिफभाईंचा मुलगा आणि माझा मुलगा पण वर्गमित्र आहे. इतके एकोप्याचे आणि चांगले संबंध समाजामध्ये आम्ही आमच्यात आहे. कधी जातीवाद, धर्मांतर शक्तीला आम्ही कधी बळी पडलेलो नाही. मग आपण आपल्या गावात गेल्यानंतर हे सगळ्यांना सांगायचं असतं. कारण राजकारणासाठी हे धर्मांध आणि जातीय शक्ती आपल्यामध्ये फूट पाडण्याचं काम करतात. काँग्रेस पक्षाचा हाच तर विचार आहे ना, हा लोकांना सांगितलं पाहिजे ना. का सगळ्या माणसामध्ये जाऊन माणसाला मोठं करण्याचं काम, मग तो कोणत्या जातीचा असेल, कोणत्या धर्माचा असेल, तो जे काम करीत असेल त्याला मोठं करण्याचं काम. माणसाचं काम मोठं झालं, समाजाचं काम मोठं झालं तर गावाचा विकास होईल, गाव मोठं होईल, राज्य मोठं होईल, देश मोठं होईल. हा खरा विकासाचा अजेंडा असला पाहिजे. हेच काम आपण इथून पुढच्या काळात गावोगाव करावं. भास्कररावांनी मागणी केली, अगदी बरोबर आहे. आपण 12ही पंचायत समिती गणामध्ये आणि 6 जिल्हा परिषद गटामध्ये आपण उमेदवार देणार आहोत. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे सगळं अकोले तालुक्यामध्ये 12ही पंचायत समिती गण आणि 6 जिल्हा परिषद गटामध्ये असणार आहे. नेत्यांच्या आणि ज्येष्ठांच्या आदेशाने नंतर काय जे होईल त्यात आपण पाहूया. परंतु सध्या तरी आपण प्रत्येक गणामध्ये उमेदवारी करणार आहोत. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. बरेच काही मुद्दे बोलण्यासारखे बरेच विषय आहे, तुम्हाला पण ज्ञात आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने लागू केली. लाडक्या बहिणीला पैसे दिले, पण लाडक्या बहिणीच्या मुलाला प्राथमिक शिक्षणाची काय सोय हो? सगळ्यात मोठी हेळसांड प्राथमिक शिक्षणाची आज गावोगाव होऊ राहिली. जी मुलं शिकली त्यांच्या नोकऱ्यांचं काय? त्यांना नोकऱ्या आहे का? लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळाले, पण जो तिच्या घरातला मुलगा शिक्षित झाला, उच्च शिक्षित झाला, त्याच्या नोकरीचं काय? त्याच्या उद्योगधंद्याचं काय? त्याच्या विकासाचं काय? हे कोणतेही मुद्दे ह्या भारतीय जनता पक्षाकडे नाही. आपल्या सगळ्यांचा एकच विरोधक पक्ष, एकच दुश्मन आहे, तो भारतीय जनता पक्ष. हे लक्षात ठेवा. त्यांच्याबरोबर कोण गेलं आणि कोण आलं ना याच्याशी काय नाही, पण भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थानं आपला विरोधक आहे. त्याचा अजेंडा या देशाला, या राज्याला, आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला मारक आहे, विकासाला मारक आहे. म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात काम करावं, संघटन वाढवावं. तुमची जी कामं असतील ती तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे नेते, अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या माध्यमातून आपण काम करत असतो. आता माझ्याकडे तुकाराम असेल, रामा असेल, अनेक जण, शब्बीरभाई, वेगवेगळ्या प्रकारचे आपण कामं, काही ना काही कामं करत असतो. ठीक आहे, सगळीच कामं होतील असं काही नाही, पण जे कामं करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतो. आपण सर्वांनी आज या निमित्तानं खूप चांगल्या प्रमाणात, फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, आभार मानतो. विशेषतः भास्कररावजी दराडे साहेब आणि शब्बीरभाई यांचंही पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुकाध्यक्ष शिवाजीराव नेहे, आजच्या ह्या मीटिंगचं आयोजन ज्यांनी केलं
ते शमशेरपूर परिसरातील सर्वच प्रमुख, विशेष करून भास्कर आहे, शब्बीर आहे आणि त्यांचा सगळाच मित्रपरिवार आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आरिफ भाई, श्री संपतराव कानवडे, चंद्रमोहनजी निरगुडे, आमचे मित्र पटेलजी, आम्ही पाटीलच म्हणतो त्यांना, त्याशिवाय पोपटराव नायकवाडी, अण्णासाहेबजी एखंडे, विठाबाई फार पाठीमागे बसली, विठाबाई एखंडे, भास्करराव संदीप, प्रभाकर, तुकाराम, पाठीमागे सुरेश खोकले आहेत, रामा आहे. सर्वांच्याच नावाचा उल्लेख करणं आवश्यक आहे कारण आपली कार्यकर्त्यांची मीटिंग आहे. तथापि प्रत्येकजण समजून घेईल की प्रत्येकाचा नावाचा उल्लेख करायला वेळ अधिक जाऊ शकतो. माणिकराव अस्वले आहेत, देवराम नाना आहेत, ज्येष्ठ माणसं आहेत ही काँग्रेस पक्षाची, ज्यांचे वडील सुद्धा काँग्रेसचा विचार घेऊन सार्वजनिक जीवनामध्ये जगले, त्यांचे चिरंजीव माणिकराव आहेत, देवराम नाना आहेत. आपण सगळे काँग्रेसच्या विचाराचे कार्यकर्ते आहोत. संविधानाला मानणारे आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत. या देशाच्या एकसंघतेला मानणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. संविधानाच्या आधारावर आपण आपलं जीवन उभं करतोय आणि संविधानाच्या आधारावर हा देश पुढे जाईल. संविधानाचे सगळे सूत्र मान्य करणारे आपण कार्यकर्ते आणि आपला पक्ष आहे. इतरांच्या पेक्षा आपलं काही वेगळेपण आहे आणि ते सगळं वेगळेपण जपून समाजाच्या साठी काम करायचं आहे. ह्या एकाच उद्देशाने काँग्रेस पक्षातले तमाम कार्यकर्ते आज काम करतायत. ज्यांच्या जिद्दीला सलाम करावा असे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. होय, ही गोष्ट नक्की आहे की काँग्रेस सोडून काही लोक जात आहेत. काल परवा काही गेले, त्याच्या अगोदर काही गेले, त्याच्या अगोदर काही गेले. पण माझ्या मित्रांनो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, काही लोक सत्ताधारी पक्षात असतात. आपण जेव्हा सत्तेत होतो तेव्हा ते आपले असतात. पण ज्यांना तत्वज्ञान नाही, ज्यांचा समाजावर त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या कौटुंबिक जीवनात समृद्धी निर्माण करण्यासाठी काम करावं हा ज्यांचा उद्देशच नसतो, फक्त मी तिथं गेलो तर सत्ता मला मिळेल, यांचा पक्ष सत्ता आहे. सत्तेच्या भोवती सतत घिरट्या घालणारे जे लोक आहेत, काँग्रेस पक्षाची सत्ता गेली ते काँग्रेस पक्षाला सोडून गेले. मला मनापासून सांगतो, मला ह्या गोष्टीचं कधी पण चिंता वाटत नाही, काळजी वाटत नाही. काँग्रेस वाढावं ही काळजी आहे. पण हे असले लोक जे होते, जे सत्तेसाठी केवळ काँग्रेसमध्ये होते, ते गेले तर जाऊ द्यात. भाजपावाल्यांनी त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकलं, गालीचा टाकला. काँग्रेसच्या नावानं दररोज भाजपा ओरडतोय, काँग्रेसच्या तत्वज्ञानावर टीका करतायत. पण काँग्रेसचा कार्यकर्ता आणि नेता गेला की त्याचं मात्र स्वागत केलं जात आहे. एक विचित्र परिस्थितीतून आपली लोकशाही आणि आपण आता पुढे चाललोय. आपण कार्यकर्ते आहोत, या सगळ्या गोष्टींचं डोळसपणानं आपण पाहून त्याचं ॲनालिसिस, त्याचं निरीक्षण आपण करायला पाहिजे. आज ती गरज आहे. संकट काळामध्ये पाय रोवून उभं राहावं लागतं. संकट काळामध्ये आपलं सत्व कधीच पण विसरायचं नसतं. कायम लक्षात ठेवलं पाहिजे की सत्ताधारी पक्ष आहे म्हणून मी काँग्रेसमध्ये होतो असं नाही. काँग्रेस सत्तेत असेल, काँग्रेस सत्तेत नसेल, मी काँग्रेसमध्ये होतो, मी डाव्या पक्षांमध्ये होतो,
कारण तो आमचा विचार होता. या देशातील तमाम वेगवेगळ्या जाती धर्मांचा तो विचार होता. या देशातील तमाम शेतकरी बांधवांचा तो विचार होता. या देशातील तमाम कामगारांचा तो विचार होता. रयत ज्याला म्हटले छत्रपती शिवाजी महाराज, त्या रयतेचा विचार तो होता. तो विचार आपण जोपासीत आलोय. अतिक्रमण होतात, आपण पाहिलेत. अतिक्रमण जर झालीच तर त्याला फितुरी करणारी माणसं जवळचीच असतात, हे पण आपल्याला माहिती आहे. अध्यात्मात काम करणारे पण आपण सगळे लोक आहोत. आपले मुस्लिम बांधव इथं आहेत. मला कुराण आणि भगवद्गीतेत काही कधी फरक वाटला नाही. श्रीरामपूरच्या आपल्या एका धर्मगुरूचं प्रवचन आपण ठेवलं होतं आणि ज्ञानेश्वरी आणि कुराणातला फरक नाही, हे सारखेच आहे. याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे. माणसासाठीचा केलेला हा विचार आहे. माणूस म्हणून माणूस राहावा आणि माणसानं माणसाशी माणुसकीनं वागावं. एकमेकानं एकमेकाला प्रेम देत देत जीवन जगावं. जिव्हाळा वाढावा, प्रेम वाढावा, विश्वास वाढावा, नैतिक मूल्य वाढावेत. माणूस माणसासारखा जगावा. सगळ्या धर्मांच्या धर्मग्रंथात हाच विचार आहे. तेव्हा धर्म आणि जातपात याला न विचारणारा जो पक्ष आहे, जो विचार आहे, त्याच्या बरोबर आपण कायम राहत आलोय. 2014ला भाजपाची सत्ता आली, आपली सत्ता गेली. श्रीरामपूरला मी पक्षाच्या निरीक्षकांच्या समोर बोललो होतो. तुम्ही तर ग्राम पातळीवर, स्थानिक पातळीवर, विभागीय पातळीवर काम करणारे कार्यकर्ते आहात. सगळ्यात जर ताकदीचा कार्यकर्ता कोणता असतो ना, तर तो गावात काम करणारा असतो, जो आपल्या भागात काम करणारा असतो. तो खरा कार्यकर्ता असतो, जिवंत कार्यकर्ता असतो. पण नेते आणि विभागीय पातळीवरचे नेतेगण जेव्हा होते तेव्हा मी म्हटलं होतो तिथे, अण्णासाहेब तुम्ही जरा चांगले अभ्यासू आहात म्हणून सांगतो की म्हटलं काँग्रेसवाल्यांनो भानावर या, आपली सत्ता नाही. पण अजून सुद्धा आपण सत्तेत आहोत. याच तालात जर आपण नाचत असू तर काँग्रेसला विचार करावा की आपण विरोधी बाकावर बसलेला आहे. बाक कोणताही असेल, खुर्ची सत्तेची असेल नाहीतर खुर्ची विरोधकांची असेल, विरोधी बाकावर बसलं तरी आपलं काम आहे रयतेच्या बाजूने उभं राहणं. विरोधी बाकावर बसलं तरी आपलं काम आहे की रयतेच्या कल्याणासाठीच जगणं आणि त्यासाठीच मरणं. आणि सत्तेत गेलो तर सत्तेचा वापर रयतेसाठी करणं, हे आपलं व्रत आहे, हे आपलं ब्रीद आहे, हे आपलं काम आहे, हे आपलं तत्वज्ञान आहे. आणि ह्या तत्वज्ञानाला बरोबर घेऊन जायचं आहे. सत्ता नसली तर अधिक प्रकर्षानं लढायची ताकद ठेवायची आहे. सत्ता येते, सत्ता जाते. अमरपट्टा घेऊन कुणीच जन्माला येत नाही. होता ना, ती एक संसद होती ना, भाजपचे दोनच होते. भाजपची सत्ता आली, आपण तर त्यापेक्षा कैकपट मुळातच जमीन धरून उभे असलेले लोक आहोत. आपली सत्ता येईल. सत्ता लोकशाहीमध्ये येणं आणि सत्ता मिळवणं हे काही आपल्या दृष्टीनं चुकीचं काम नाही, ते आपलं काम आहेच. नक्षलवादी जे काम करतायत ते आपलं काम नाही. मतपेटीतून आपल्या विचाराचं सरकार आणणं हे आपलं काम आहे. काँग्रेस त्या विचाराची आहे. त्यामुळे सरकार आपलं यावं, सत्ता आपली यावी. जनतेच्या सुखदुःखांचं जे काही काम करायचं आहे त्यांच्यासाठी, त्यासाठी सत्तेचा उपयोग आपण करावा. हे तर आपलं ब्रीद आहे, हे तर आपलं कर्तव्य आहे. आपण ते करायला पाहिजे, खचून जायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आत्ताच आपला कार्यकर्ता सगळा सांगत होता. महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा कितीतरी वेळा लढता लढता लढले आणि जिंकले. वेळ आला तर तह पण केला, पण आत्मविश्वास कधी पण कमी झाला ना. लढण्याची उर्मी कधीच कमी झाली ना.
लढाईची ताकद, मुर्मी ज्याच्या अंगात आहे ना तो जिंकतोच. मला तर सत्ता गेल्याच्या नंतर कधी बेचैनी अशी येत नाही. मला कधी कधी असं वाटायला लागतं की उलट ताकद वाढवायची संधी मिळालेली आहे. माणसं सत्तेत पण फार बेभान होतात. एकदा बसावं की विरोधी बाकावर, काय फरक पडतोय. आणि बसलोय आपण. विरोधी बाकावर बसलेले राहुल गांधी विरोधी पक्ष नेते म्हणून आणि केंद्रातले तमाम खासदार काँग्रेसचे आज जे काम करतायत ते टीव्हीवर बघू नका, यूट्यूबवर जाऊन बघा तर तुमच्या लक्षात येईल. हा गोदी मीडिया नावाचा जो प्रकार आहे तो पाहू नका. त्यातनं आणखी आपला आत्मविश्वास कमी होईल आणि एक खोटी, एक फसवणुकीची अशा प्रकारचं चित्र जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर उभं करायला त्यांना यश येईल. खरी परिस्थिती कोणती आहे हे आपण जाणलं पाहिजे. आणि याचा सगळ्यांचा विचार करून मला पहिल्यांदा तुमच्या समोर हीच गोष्ट मांडायची आहे. काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आपण सर्वांनी निर्धार पक्का करा. एक ना एक दिवस परत आपली पण सत्ता येईल, पण काँग्रेस हाच देशाचा तारक विचार आहे. काँग्रेसच्या शिवाय या देशाला कोणताही पर्याय नाही. या देशाची रचना संघराज्यांची रचना. हा देश काही राज्यांचा मिळून एक देश झालाय. या देशामध्ये बहुभाषिक लोक आहेत. या देशामध्ये कितीतरी जातीचे लोक आहेत, कितीतरी धर्मांचे लोक आहेत. धर्म वेगळा, जात वेगळी, पंथ वेगळा, भाषा वेगळी, वेश वेगळा, राज्य वेगळी, तरी सुद्धा आम्ही भारतीय. हा आपला जो विचार आहे, हा विचार टिकवून, संविधान टिकवून, संविधानाच्या बरोबर प्रामाणिक राहून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांभाळून, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा विचार आपल्या बरोबर सतत जिवंत ठेवून काँग्रेसच ह्या देशाला तारू शकेल. ह्या काँग्रेसच्या विचारावर आपला ठाम विश्वास असला पाहिजे. स्वातंत्र्याच्या नंतर सिक्कीम आपण जोडून घेतलं, आपल्या देशाला नवं राज्य जोडून घेतलं. काश्मीरचा लढा सुद्धा आपण जिंकला, संस्थानं रद्द केली. या देशातले सगळे संस्थान आपण आपल्या देशामध्ये आणले. गोवा सुद्धा लढून आपण मिळवला. हे सगळं जुन्या माणसांना माहिती आहे. हा इतिहास नव्या माणसांना समजून सांगण्याची गरज आहे. आणि काँग्रेस पक्षानं, आपण कार्यकर्ते आहोत म्हणून तुम्हा सर्वांना सांगतो की हा इतिहास जरा नव्या कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी काही शिबिरं घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे. हे सगळं सांगायला पाहिजे. मी रात्री यूट्यूबवर मी भगतसिंग ऐकत होतो. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना ऐकत होतो. फासावर जाण्याच्या पूर्वी एक तर अगोदरच 12 तास फाशी, त्यातही परत जेव्हा फासावर तख्तावर जायची वेळ येते तेव्हा विचारलं जातंय काही बोलायचं आहे का, आईशी काही बोलायचं आहे का, देशाशी काही बोलायचं आहे का, देशातल्या तमाम नागरिकांशी बोलायचं आहे का. तेव्हा भगतसिंगांचं वाक्य आहे, साम्राज्यवाद मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद. फाशीचं तख्त समोर होतं तरी सुद्धा ह्या देशातला साम्राज्यवाद नष्ट झाला पाहिजे. ह्या देशातला इंग्रज साम्राज्यवादी आहे तो निघून गेला पाहिजे. त्याला चालतं व्हा सांगितलं पाहिजे. आणि इन्कलाब जो आहे, आपल्यात काम करण्याची किंवा परिवर्तन करण्याची क्षमता, क्रांतीनं परिवर्तन घडवण्याची क्षमता, तिची घोषणा इन्कलाब जिंदाबाद. या 2 घोषणा भगतसिंगांनी दिल्या. आपण स्वातंत्र्यात जन्माला आलेली माणसं या घोषणा लक्षात ठेवणार की ठेवणार नाही. काही इंग्रज गेले म्हणून गप्प बसणार. साम्राज्यवाद तर आज पण जिवंत आहे.
तो कुठं आपल्या बाजूचा आहे का? अदानीला साम्राज्यवादी म्हणणार नाही. भाजपला प्रश्न विचारू का? कोण म्हणतं साम्राज्यवाद गेला, कोण म्हणतं इंग्रज निघून गेले? रंगातला फरक असेल कदाचित, पण अजून सुद्धा भांडवलशाहीची मूठ तीच आहे. पंडितजी आणि इंदिरा गांधींनी ती मूठ फोडण्याचा प्रयत्न जरूर निश्चितपणे केला आहे. आपल्याला या गोष्टी सांगता आल्या पाहिजे सगळ्या. तर मी आपल्या सर्वांना पहिल्यांदा ही बाब लक्षात आणून देईल की संविधान, त्यानंतर आपला काँग्रेसचा विचार, लोकशाही विचार, यावर आपण ठाम राहणार की राहणार नाही. जाणारे जातील, पळतील, सत्तेसाठी पळतील, पण एक दिवस परत जेव्हा सत्ता येईल तेव्हा आपल्या नेतृत्वाला आत्ताच ताकीद देऊन द्यायला पाहिजे, जे गेले ते कुंपणावर सुद्धा उभे करायचे नाहीत. ही हिम्मत काँग्रेसला दाखवावी लागेल. ठामपणे सांगतो, भाषणाचा भाग नाही, ही जाहीर सभा नाही. शमशेरपूर भागातल्या प्रत्येक गावातला एक एक कार्यकर्ता इथं उपस्थित आहे आणि त्याच्या मार्फत संदेश द्यायचा आपला प्रयत्न आहे. म्हणून ठामपणे सांगतो की या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील, लोकशाही अबाधित राहील, कोणत्याही जाती धर्माचा माणूस सुरक्षित राहील, जिथे जात पात धर्म विचारात घेतला जाणार नाही, जिथे माणूस आणि माणसाला प्रेम वाटीत वाटीत एकत्र जगण्याची एक नवी भूमिका जी पूर्वी होती तीच. तो जो काँग्रेसचा विचार आहे तोच हा देश एकत्र ठेवू शकेल. हाच विचार देशाला तारक विचार आहे. हे आपल्या मनात आपण कायम आपण आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. कार्यकर्त्यांना मी एवढीच सांगणार आहे की आपल्या तत्वज्ञानावर ठाम राहा. राजकीय जीवनामध्ये प्रवाह येतात, वारा उलटा वाहतो, बदल होतात, राजकीय सत्ता बदलते, बदलती राजकीय सत्ता आपलं खरं स्वरूप पण दाखवते. जो आपला विचार होता तो मोडण्याचा प्रयत्न कसा केला जातो आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय, ज्याचा उल्लेख आता शिवाजी नेहेंनी केला. अरे ती संसद होती आणि ती आपली विधानसभा होती. अण्णासाहेब फिरोज गांधींचं विम्यावरचं भाषण ऐकायला पंडित नेहरू स्वतः हजर राहायचे. कॉम्रेड डांगे आणि तत्कालीन सगळ्या प्रकारचे समाजवादी, मधु लिमयेंच्या पासून तर सगळेच्या सगळे लोक यांचे भाषण ऐकायला तत्कालीन पंतप्रधान आणि मंत्री सभागृहात हजर राहायचे आणि ऐकून घ्यायचे त्यांचं सगळं. अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा औषधोपचारासाठी परदेशात पाठवून त्यांना तंदुरुस्त करणारे राजीव गांधी होते. जेव्हा परिस्थिती खराब झाली आणि काही निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा अटलजींना ग्वाल्हेरमधून बोलावून घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करणाऱ्या इंदिरा गांधी होत्या. हे जे काही लोकशाहीचे मूल्य आहेत, हे मूल्य टिकवण्याचं काम कालपर्यंत काँग्रेसनंच केलेलं. स्वातंत्र्याच्या नंतर पंडितजी जर कधी तुम्ही अभ्यासले तर पंडितजी असं सांगतायत की कोणत्याही गावात जा, होय तिथं मंदिर असेल, मस्जिद असेल, गुरुद्वारा असेल, पण त्याच्या शेजारी शाळा असली पाहिजे, प्राथमिक शाळा असली पाहिजे. महात्मा गांधींनी पण पुढे जाऊन सांगितलंय आणि पंडितजींनी त्यांची विशेष करून अंमलबजावणी केलेली आहे, ज्या गावात जाल तिथे सहकार पण नांदलेला असला पाहिजे. हे सगळे काँग्रेसचे विचार आहे. जो समाज उभा करण्याचं धारिष्ट कोणात आहे, कोणत्या विचारात आहे, कोणता विचार हा समाजाला तारू शकतो, हा काँग्रेसचा विचार आहे. एक उदाहरण मी तुम्हाला देईल. मनमोहन सिंग बोलत नाही म्हणून त्यांच्यावर टीका करणारे भाजपवाले आताच्या पंतप्रधानांनी किती प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. पहलगाम मध्ये अतिरेकी हल्ला झाला,
आमच्या 26 भगिनींचं कुंकू पुसलं गेलं. विदेशातून पंतप्रधान आले आणि राजकीय भाषण करायला बिहारला गेले. पण काश्मीरमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलं ते राहुल गांधींनी. जनतेच्या प्रती तो कोणत्याही धर्माचा असेल, तो माझा भाऊ आहे, त्याचं माझं रक्त एकच आहे. हे तत्वज्ञान आणि ह्या जाणीवा फक्त काँग्रेस पक्षाच्या आहेत. राजकारण हा आणि निवडणुका हा एक धंदा असल्यासारखं आजचं चित्र आहे. मला काय हवंय? मला फक्त निवडणुका हव्यात. कशासाठी? सत्तेवर जाण्यासाठी. सत्ता कशासाठी? सगळं आता महाराष्ट्राची विधानसभा बघा, सगळे उत्तर मिळून जातील त्यात. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते सगळे गेलेत, आज आपल्यात नाही. कोण स्वतंत्र सैनिक होते आपल्या मुलांना सांगता लवकर येणार नाही, कारण आपण तो इतिहास सांगत नाही. आणि मी नवलेवाडीतलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. सप्टेंबर 2023चं उदाहरण आहे. ग्रामसभेत मी विचारलं होतं, नवलेवाडीमध्ये तुम्ही आले तर स्वातंत्र्य सैनिकांचा एक स्तंभ आहे. आम्ही पाठीमाग बसलेल्या एका तरुण मुलाला विचारलं, उभा राहा आणि सांग कोण फ्रीडम फायटर, कोण स्वातंत्र्य सेनानी. त्याचे आजोबा पण स्वातंत्र्य सेनानी होते. त्या स्वातंत्र्य स्तंभावर नाव आहे त्या सगळ्यांची, पण स्वातंत्र्य सैनिक त्याला माहिती नाही. अरे भगतसिंग विसरलो, राजगुरू विसरलो, सगळेच क्रांतिकारक आपण विसरून गेलोय. नव्या पिढीपर्यंत हे काहीच पोहोचलेलं नाही. स्वातंत्र्यात जन्माला आले पण ह्या देशाचा इतिहास माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराज कुणाच्या विरोधात लढले? मुस्लिमांच्या विरोधात लढलेत. खोटा इतिहास कुणी पण पसरू नये. राजांच्या सैन्यात होते ते मुस्लिम होते, आणि समोरून जे लढत होते ते कोण होते? एकदा इतिहास वाचा मग कळेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे अरे कोणाच्या विरोधात लढलेत? स्वकीयांच्या, स्वजातीच्या विरोधात लढले. अरे ताकद कोणी दिली? 18 पगड जातीच्या माणसांनी, ज्यात मुस्लिम पण आहेत, आघाडीवर आहेत, बिनीचे आहेत. हा इतिहास आपण सांगणार की सांगणार नाही? मुस्लिमांना टोक केलं जात असेल, अलग पाडलं जात असेल, देशाच्या बाहेरचं समजलं जात असेल का? पाकिस्तान आणि हिंदुस्थानची फाळणी झाली, जेव्हा ते हिंदुस्थानात भारतात राहिले ते भारतीय नाहीत? जात कोणती पण असेल, धर्म कोणता पण असेल, ज्यांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आणि भारतच आमचा देश आहे, हीच माती, ह्याच मातीचा कण आमच्या कपाळावर लावलेला आहे. त्यांची बदनामी करायची देश विघातक म्हणून. काल आपण पाकिस्तानच्या विरोधात लढाई लढलो. मला सांगा कुणी फितुरी करायला कोण होतं? भारताची सगळी माहिती पाकिस्तानात द्यायला कोण होतं? एक पण मुस्लिम नव्हता, एक पण. कोण होतं? काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत आपण, हे बोलत जा. कोण होतं? कुणाला तुम्ही देशविरोधी म्हणतायत? कुणाला तुम्ही देश विघातक म्हणतायत? ही परिस्थिती जोपर्यंत तुम्ही लोकांच्या नजरेला आणून देत नाही, समाजाला सतत बोलत राहावं लागतं. समाजाला दोष देऊ नका, त्याला समजतंय. समाजाला कधी कमी लेखू नका आणि वेड समजू नका. समाजानं कधीच आपल्या डोळ्यावर गांधारी सारखी काळी पट्टी लावलेली नाही. काळी पट्टी जे लावतात ते सत्तेचे हापापलेले असे जे लोक असतात, ते काळी पट्टी लावून आपलं जीवन जगतात, पण काळ्या पट्टीतून सत्ता बरोबर त्यांना दिसते. समाज हे सगळं बघत असतो आणि योग्य वेळेला योग्य निर्णय करीत असतो.
हा यश आपल्या पदरात पाडून घेता येत नाही काय? आपला दोष नसतो का तो? तुम्ही कार्यकर्ते आहे म्हणून विचारतो, आपला दोष नसतो? लोकांना का दोष देतो आपण? लोकसभेला इतका आपल्या बाजूने प्रचंड अशा प्रकारचा मोठा जनाधार, विधानसभेला मात्र आपण काठावर निवडणूक हरतो. मित्रपक्ष आहे आपला, मित्रपक्षाबद्दल बोलत नाही, पण आत्मपरीक्षण करायचं ठरलं तर मित्रपक्षाला पण सल्ला दिला पाहिजे ना. तुमचा उमेदवार होता, एकदा विचार करा ना, का पराभूत झालोय आपण? काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्यानं जर काम केलं नाही असा एक कार्यकर्ता मला दाखवाल तर तो काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, नाही तर तो कुणीही पण असेल, त्याच्या विरोधात आम्ही कारवाई करू. कुणी काम केलं नाही, कुणाचं नियोजन चुकलं, हा मुद्दा मी मुद्दाम घेतोय की विधानसभेच्या पराभवाचं शल्य मनात ठेवू नका. समाज कधी चुकत नाही, समाजाला दोष देऊ नका, तो बरोबर असतो, पण त्याला बरोबर घेऊन चालताना गृहीत न धरता त्याला विश्वासानं बरोबर घेऊन चालताना आपलं काही चुकतंय का हे आपण पाहायला पाहिजे. मी आपल्या बरोबर किती पण बोलू शकतो तितकं आज बोलायचं नाही, एखाद्या सभेत बोलताय. आज तुम्ही कार्यकर्ते आहेत एवढ्याच अर्थानं मी तुमच्या बरोबरचा माझा संवाद आहे. नागरिक जेव्हा असतील तेव्हा आपण त्या लेवलला जाऊन पण बोलू आणि आपण जे सत्य आहे ते बोलणारच. ज्या पद्धतीनं आज काल संसद चालली, केवळ फक्त सिंदूर ऑपरेशन बद्दल आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, आता संसदीय दलाचे पण नेते आहेत, ते बोलायला उठले आणि सिंदूर ऑपरेशन बद्दल ते असं म्हणत होते की ज्या 26 व्यक्तींना मारलं, ज्या 26 बहिणींचं कुंकू पुसलं, ते अतिरेकी होते. मग ते मारले गेलेत तर मारले गेलेत सांगा, आणि त्यांचं शव दाखवा. ते कोण होते त्याची माहिती मिळाली, त्यांची नावं सांगा. आता ते कुठं लपलेत माहिती असेल तर ती माहिती द्या. सिंदूर ऑपरेशनच्या नावानं परत राजकारण करू नये. ज्यांनी आमच्या माय भगिनीचं कुंकू पुसलं ते आजही जिवंत आहेत. त्यांना मारण्याचं धारिष्ट्य अजून सत्ताधारी पक्षानं दाखवेल नाही. आपण हे डोळ्यासमोर सगळं चित्र उभं करा. कशा पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकामध्ये घडले सगळे सविस्तर तर काही सांगणार नाही, वेळेअभावी. लाडक्या बहिणींचं एक उदाहरण देऊन आपल्याला पुढे जावं लागेल. लाडक्या बहिणींचं तुम्हाला माहिती आहे, मी कम्युनिस्ट चळवळीतनं आलेला आहे. तेव्हा कम्युनिस्ट चळवळ आणि काँग्रेस यातला फरक मी कधी करत नव्हतो. काँग्रेसच्या विरोधात पण आम्ही लढलो आणि काँग्रेसनं सुद्धा कम्युनिस्टांची भूमिका घेऊन संस्थानं रद्द करणं, संस्थानिकांचे तनखे बंद करणं, बँकांचं राष्ट्रीयकरण करणं हे काँग्रेसनं केलंच. तो पक्ष आमचा जवळचाच होता, आजही तो आमचाच पक्ष आहे, तो विचार आमचाच विचार आहे. पण कम्युनिस्ट चळवळीत जे शिकलो ते तुमच्या समोर मांडतो. फॅसिझमची सुरुवात कशी होती शिवाजी, आपण पण सगळ्यांनी समजून घ्यायची गरज आहे, ज्येष्ठांनी पण. फॅसिझमची सुरुवात इथून होती. प्रतिगामी शक्तीचं पहिलं कट कारस्थान कोणतं असतं तर ते हे असतं, आपल्या प्रत्येकाकडे श्रम करण्याची जी शक्ती आहे, जी ताकद आहे. अण्णा खरं तर ते शिकलेत माझ्यापेक्षा 6 महिने दिल्लीत शिकलेत. हा माणूस तुमच्यातली श्रम करण्याची शक्ती, तुमच्यातली श्रम करून स्वावलंबनानं उभं करण्याची शक्ती, स्वावलंबनावर तुमचा असलेला विश्वास, माझा प्रपंच माझ्या स्वावलंबनानं मी पुढे नेईन, हे आपल्यात असलेली उर्मी ही एकदा संपून टाकायची. फॅसिझमला तिथून सुरुवात होते. कुणाच्या श्रमावर,
कोणाच्या ताकदीवर आपले प्रपंच आहेत? ते आपल्या माय भगिनींच्या ताकदीवर आहेत. त्या लक्ष्मीच्या ताकदीवर आपल्या घरात लक्ष्मी येते. तिला लाडकी बहीण संबोधलं, तिला 1500 रुपये दिले, तिला श्रम करायचं, तिच्यातलं जे एक शक्ती आहे ती कमी करायची, भावाला पण काहीतरी द्यायचं, ज्याला देता येईल ते वाटीत राहायचं. मूलगामी काही पण योजना राबवायच्या नाहीत. इकडे आपण पाहतो पाडोशी झालं, त्याच्या खाली आपण पाहतो सांगवी झालं. अरे काही पिढ्या आपल्या खपल्या तेव्हा ही धरणं झाली. तमाम समाजाच्या जीवनात काही उभं राहील असं काही पण करायचं नाही. फक्त माणसांना आयतं काहीतरी द्यायचं. असं जेव्हा घडतं तेव्हा त्यांच्यामध्ये स्वतःचा प्रपंच स्वतःच्या ताकदीनं उभा करण्याची जी क्षमता आहे, जी ताकद आहे, तीच घटवून टाकायची. ते आपल्यावर, सरकारवर अवलंबून राहिले पाहिजेत. सरकारवर, माझं सरकार हे देईल, माझा लाडका भाऊ हा हे देईल, मला ते देईल, मला ते देईल. आणि मग त्या एका नशेत आपण कुठपर्यंत जातो? माझा नवरा रात्रंदिवस काबाड कष्ट करतोय, त्याच्या कर्जाचा शिंगल पैसा पण अजून कमी झालेला नाही. त्याचं कर्ज बाजारी पण वाढत चाललंय. कोणतंही पीक शेतात करा, त्या पिकापासून 1ही रुपयाचं उत्पन्न नाही. 1ही रुपयाचं उत्पन्न मिळत नाही. पीक कर्ज घ्यावं लागतंय, औषधं माराव्या लागतात. एक पीक उभं केलं की हजारो रुपयांचं कर्ज घ्यावं लागतंय. कर्जात तो शेतकरी डुबतो. जमीन तर पिकवावी लागते, ती तर खाटी ठेवून चालत नाही. आणि त्या पिकवण्यासाठी उत्पादनाचा खर्च वाढत चाललाय. माझ्या स्वतःचं एक उदाहरण सांगतो. मी शेती करत होतो तेव्हा पहिल्यांदा मी अकोल्याच्या बाजारात 2 आणे किलोनं कांदा मी विकलाय. 12 आणे पैसे किलो. पण गणित करतोय मी, 4 आणे पैसे किलो तेव्हा कांद्याच्या उत्पादनाचा खर्च होता. आठवते का बघा? काहीच करावं लागत नाही, फक्त श्रम. कांदा ते पण आपण सावडीनं कांद्याची लागवड करायचं. मग गाहीवर लावायचा असेल, नाही तर पाण्यात लावायचा असेल. उत्पादनाचा खर्च 4 आणे पैसे, बाजारात मिळत होते 12 आणे पैसे. आजच्या परिस्थितीचं गणित करा ना तुम्हीच. मी एक उदाहरण तुम्हाला अजून देऊन जाईल. आमचा ऊस सावळ विहिरीला जात होता खाजगी कारखान्याला. प्रभाकर तू साखर कारखानदारीत काम केलंय. 240 रुपये टनाला भाव होता आणि सोन्याची एका तोळ्याची किंमत 225 रुपये होती. काढून बघा गणित माझं. 1 टन ऊस विकला की 1 तोळा सोनं खरेदी करता येत होतं. देवराम नाना आता किती ऊस विकायचा तेव्हा 1 तोळा सोनं मिळेल. अरे हे सूत्र विचारात घेतो की नाही शेतकरी म्हणून आपण? मग आपल्याच घरातली आपलीच लक्ष्मी 1500 रुपयावर माझ्या नवऱ्याचे कष्ट आपल्या डोळ्यापुढं बिचारीनं, हे षडयंत्र होतं, त्याला बळी पडतायत. आणि केवळ तेवढ्यावर आपण आपलं मतदान विकतोय. पूर्वी नको त्या मार्गाने कमवणारे ते धन आणून द्यायचे, आता तिजोरीतल्या तिजोरीतूनच. पण याचे पुढे जाऊन कोणते परिणाम होणार आहे? माझ्या लेकाला नोकरी कधी मिळणार आहे? नोकरीचं भांडण भांडायचं. शेतकऱ्यानं शेत उत्पादनाच्या खर्चावर, आधारभूत किमतीवर मला बाजार भाव द्या, यासाठी पंजाब हरियाणातला शेतकरी दिल्लीच्या त्याच बॉर्डरवर 750 शेतकरी मृत्युमुखी पडले. पण काळे कायदे मागे घ्यायला भाग पाडले. ह्या चळवळी विसरून जातो आपण. हा तालुका चळवळीचा तालुका आहे. ह्या चळवळी विसरून गेलोय आपण. सगळ्या तरुण पिढी तो पूर्णपणे विसरून गेले. 1500 रुपयावर प्रपंच करू पाहतोय. पण असं मी म्हटलं की ते घेऊ नये, तो काँग्रेसचा विचार नाही. त्यांना सबल करण्यासाठी द्या, सबल करण्यासाठी द्या.
पण त्यांचं सबलीकरण कशातून करणार याच्यावर आमच्याबरोबर चर्चा करा. आमची चर्चा करण्याची तयारी आहे. आमची माय भगिनी सबल झालीच पाहिजे आणि तिच्यासाठी जे केलं ते कालपर्यंत काँग्रेसनंच केलेला. तिच्या सबलीकरणाला आम्ही निश्चितपणे सहमत आहोत. पण लाचारीनं 1500 रुपयाचे तुकडे फेकून तुम्ही सत्ता घेणार आणि मस्तवालपणे सत्ता वापरणार असाल तर मग आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. माझ्या पोटी जन्माला आलेलं लेकरू महत्वाचं, राबराब राबतोय तो माझा नवरा महत्वाचा, मरण दारात आले ते महत्वाचं, कर्जबाजारी करून तो आत्महत्या करतोय ही जाणीव महत्वाची नाही का आपल्या सगळ्यांसाठी? राहुल गांधी त्याच्यासाठी म्हणतायत पण तिकडे पाहायला आपल्याला वेळ नसतो. तेव्हा हे सगळं जे काही आज सुरू आहे हे सगळं कशासाठी सुरू आहे? ते आपल्या कल्याणाचं आहे की नाही? मूलभूत जे हवंय त्याच्यासाठी राजकारण करायचं की फक्त अफूची गोळी देऊन आपल्याला गप्प करण्याचं राजकारण मान्य करायचं? यापैकी कोणतं करायचं हे ठरवण्याची वेळ आता आली. आणि हा विचार फक्त काँग्रेसचाच आहे. पंडितजींच्या काळातच सगळ्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्यात. परवा आम्ही सत्कार केला एका मुलाचा, साळवे म्हणून मुलगा, मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक साळवे होते, त्यांचा नातू आहे. खरगपूरला IIT मध्ये त्याचा नंबर लागला म्हणून त्याचा सत्कार झाला. खरगपूरची IIT कोणी सुरू केली? पवईची IIT कोणी सुरू केली? तरुण पोरांना सांगा, अरे हे पंडितजींनी केलेलं काम आहे. भाकरा नांगल पासून कालपर्यंतची झालेली धरणं कोणी बांधली? हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं काम आहे. धवल क्रांती कुणी केली आणि दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्याला नवी संजीवनी कुणी दिली? हे काँग्रेसचं काम आहे. शेतकऱ्याच्या फणाफणावर पाणी पोहोचवण्याचं काम कुणी केलं आणि कष्ट करण्यासाठी त्याला बळ पण काँग्रेसने दिला. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आपण करू आणि या प्रश्नावर आपल्या काँग्रेसचं जे काही या पुढचं राजकारण आहे ते आपल्याला करावं लागेल. त्यानुसार हे राजकारण आपण करू. मी बराच वेळ बोललोय पण तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते सगळ्यांनी नियोजन उत्तम केलं. तुम्ही सगळी लांबून आलात. तुमच्याबरोबर फक्त थोडं गोडगोड बोलून जायचं म्हणून नव्हे तर तुमच्याबरोबर जो संवाद करायचा तो रयतेच्या हिताचा संवाद करायचा म्हणून बोलण्याचा प्रयत्न मी तुमच्या सर्वांसमोर केला. आता राहिला एकच प्रश्न. लोकसभा होऊन गेली. आपण कुणाला मतदान केलं? निवडणूक चिन्ह मशाल. आपण काल विधानसभेला निवडणूक चिन्ह मशाल, त्याच्या अगोदर मशाल, तुतारी फुंकणारा माणूस. आम्ही जरा मुद्दाम गणमन करतोय. हाताचा पंजा कुठं आहे? जो माणसाच्या मनामनात आहे. म्हणजे ह्या मातीतली ओंझळमर भर माती काढली आणि तिला कान लावला तरी सुद्धा पंडितजी आणि इंदिरा गांधींचा काँग्रेस आणि इंदिरा गांधींची ती हाताची निशाणी खून त्या ओंझळभर मातीत सुद्धा तुम्हाला ऐकायला येईल. आपल्याला संधी कुठे आहे त्याच्यावर शिक्का मारायची. ह्या मित्रपक्षाला, हे लोकसभा ह्या मित्रपक्षाला, विधानसभा या मित्रपक्षाला, आणि ताकद केडर सामान्य माणूस कोणाच्या बरोबर तर काँग्रेसच्या. म्हणून सगळे कार्यकर्ते तुम्ही जे बोलत होते की आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या पण वाटण्या करून आपण कायम कोणाचे ना कोणाचे ढोलच बडवायचं काम करायचं का? आपल्या पक्षाचा विचार पण लोकांपर्यंत न्यायचा, आपली निवडणूक निशाणी पण लोकांपर्यंत न्यायची. हेच काम पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण निश्चितपणे करू. याच्यामध्ये आपल्या कुणाच्याही मनात शंका ठेवू नका. तुमची ताकद असेल तर स्वतंत्रच लढणार. कार्यकर्त्यांची ताकद महत्वाची. आणि मला हे पण सांगायचंय
की असं काही नाही की इतकी संख्या दिसावी कार्यकर्त्यांची, मूठभर हवेत, पण पांडवांसारखी मूठ मात्र पक्की बांधलेली आहे. त्यांच्या मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपले सर्वांचे नेते आदरणीय मधुभाऊ नवले, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सन्मान्य शिवाजीराव नेहे, सेक्रेटरी संपतराव कानवडे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पोपटराव नायकवाडी, आमचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब एखंडे, चंद्रमोहनजी, सर्वच काँग्रेस पक्षाचे, इथे आमचे भास्करराव दराडे आहेत, सर्व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते. काँग्रेस पक्षाचा मेळावा घेण्यामागे पाठीमागे एक वेगळा उद्देश आमच्या सर्वांचा होता. विधानसभेचं इलेक्शन झालं. इलेक्शनमध्ये काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली. त्याची समीक्षा करताना अनेक कारणं अनेक लोक वेगवेगळे देत असतील, पण प्रमुख कारण मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणं 70 वर्षामध्ये ह्या काँग्रेस पक्षाने काय केलं ते पोहोचवण्याच्या संदर्भात आपण हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते थोडेफार प्रमाणात का होईना कमी पडलो. त्याला भर म्हणजे EVMचा तर विषय तो वादातीत आहेच. त्यानंतर महिलांच्या संदर्भात ह्या सरकारने जे काही योजना आणल्यात ऐन वेळेस, ज्या फिजिबल नव्हत्या त्या आत्ता त्यांना जाणवत आहे. लाडकी बहिणीसारखी योजना असेल, त्याची आमिष दाखवून त्यांनी मतं जमवण्याचा प्रयत्न केला. 2 धर्मांमध्ये जातींमध्ये भांडणं लावून मतांचं कसं विभाजन होईल याच्याकडे ह्या पक्षाने, विशेषतः भाजपने आणि त्याला बळी पडलेले अजितराव पवार यांचा पक्ष आणि त्याच्या संदर्भात जर सगळाच इतिहास आपण जर बघितला तर तो तत्वाचा किंवा त्यांच्या निष्ठेचा किंवा आपल्या जनतेच्या हिताचा नव्हता, हे आपल्याला सांगायची आज गरज आहे. ह्या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला मानणारा प्रचंड असा एक वर्ग आहे. त्याची प्रचिती आपल्याला लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान आलेली आहे. ह्या तालुक्याने ह्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जवळपास 30 ते 35 हजार मताचं लीड दिलेले आहे आणि ते एक रेकॉर्ड ब्रेक लीड आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो का की या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे जनता नाही आहे? तर नाही. ह्या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे मोठा जनाधार आहे. फक्त तो आपल्याला कॅश करता आला पाहिजे आणि त्यासाठी पक्षाची एक मजबूत अशी संघटना आणि एक कार्यकर्ते ज्याला म्हणतो आपण, तळागाळात जाऊन पक्षाचे जे आपले ध्येय धोरणं आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवले तर निश्चितपणानं हा काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा 1 नंबरला आल्याशिवाय राहणार नाही. आपल्यावर आरोप होतात की 70 वर्षात तुम्ही काय केलं, आणि त्यांनी विचारावं ना आम्हाला पण, आमच्या काँग्रेस पक्षाने ह्या भारतासाठी ह्या देशासाठी 70 वर्षात काय केलं. ह्या काँग्रेस पक्षाला एक बलिदानाचा इतिहास आहे. काँग्रेस पक्ष हा पक्ष नसून एक विचार आहे आणि हा जर देश वाचवायचा असेल तर हा काँग्रेस पक्ष ह्या देशामध्ये पुन्हा एकदा सत्तेवर बसलाच पाहिजे, याची खुणगाठ प्रत्येक कार्यकर्त्यांनी बांधली पाहिजे. आणि त्यासाठी गावोगावी जाऊन मधुभाऊसारखे आपले ज्येष्ठ नेते आहेत, शिवाजीराव आहेत, भास्करराव आहेत, आपण खेड्यापाड्यामध्ये जाऊन पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष काय आहे आणि या काँग्रेस पक्षाने गेल्या 70 वर्षामध्ये ह्या देशासाठी काय केलं हे सांगण्याची खरं म्हणजे आपल्याला गरज आहे. जे 70 वर्षात आम्ही जे केलं, काँग्रेस पक्षाने जे उभं केलं ते विकण्याचं काम तुम्ही फक्त ह्या देशामध्ये चालवलेलं आहे आणि फक्त धनाढ्य लोकांचे खिसे भरण्याचं काम तुम्ही सध्या चालवलं आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही या सत्तेचा उपभोग घेत आहे. हा एक संदेश आपल्याला या ठिकाणाहून घेऊन जायचा आहे. हा देश चालवण्याचा ताकदीचा फक्त काँग्रेस पक्षच आहे आणि हा काँग्रेस पक्षाचा विचार हा शाश्वत विचार आहे, चिरकाळ टिकणारा विचार आहे
आणि तो जनसामान्यापर्यंत आपल्याला न्यायचा आहे. ही एक खुणगाट आपण या ठिकाणी बांधूयात आणि त्यासाठी कामाला लागूयात. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. या संदर्भात मला जी सूचना केली त्या पद्धतीनं भाऊ आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहात आणि तालुक्याची आणि सगळ्याच विभागाची या तर आपल्याला जाणीव आहे. आज जिल्हा परिषद पंचायत समिती तसंच नगरपालिका महानगरपालिका या सगळ्यांचं निवडणुकीचा माहोल या ठिकाणी आता महाराष्ट्रभर आपण रोजच पाहतो. पण पर्यायानं आपला तालुका आमचा सगळा विभाग तालुक्याचे 5-6 जिल्हा परिषद गट 10-12 पंचायत समितीचे गट या सगळ्यांचा आपण साकल्याना विभागवार आढावा बैठक घेतो आणि थोडंसं तिचं समीक्षण करतो. तद्वत आमचं समशेपूर विभाग किंवा समशेपूर गट जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या खिरगिरा आणि समशेरपूर या भागाचं जर निरीक्षण केलं तर लोकसभेला आम्ही महाविकास आघाडीबरोबर राहिलो. आम्ही लिडर दिलं. आमच्या हा गट सातत्यानं पुढे उभं राहिला. त्याच्यानंतर माझं तुझं करत आणि अतिशय प्रचंड असा तुमच्या माझ्यामध्ये सगळ्याच आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एक लोकसभेचा थोडासा आत्मविश्वास आपला जास्तच झाला आणि कदाचित आपल्यामध्ये एक वाक्यता झालीच नाही असंही आपण म्हणू. आणि तशा अर्थानं विधानसभेला आपल्याला बरंचसं काही मागं घ्यावी लागली किंवा बरंचसं आपली नुकसान झाली. मग त्याच्यात सर्वच पक्ष आहे, काँग्रेस असेल शिवसेना असेल. पण त्यावेळेला आमच्या परिसरामध्ये विधानसभेला जरी आम्ही बरे राहिलो पण त्याच्यानंतर आता आहे आमच्या परिसरामध्ये बरंचसं काय स्थित्यांतर होऊन गेलेले आणि हे स्थित्यांतर म्हणजे भाऊ आताची ही जी कंपनी आपण आता ह्या नव्या पिढीला किंवा इथं असणाऱ्या मतदाराला जो जुना मतदार आहे तुम्ही आता म्हटले वैचारिक ज्ञान किंवा हे आता ते काय राहिलं नाही. आता इंदिरा गांधीचं सांगायचं आणि गांधीजींचं सांगायचं आणि नेहरूंचं सांगायचं ते काय राहिलं नाही. शांतराव आता एक वैचारिक पद्धत वेगळी भावच्या वेळेला वेगळी होती. समतेवर आधारित समता अधिष्ठित हा विचार होता धर्मनिरपेक्ष. आता प्रत्येक मंदिरालाच लाखो कोट्यावधी रुपये देतात. अलीकडचे लोक म्हणतात ते हे करतात ते करतात अमुक ते करतात बीजेपी वाले ते करतात एकनाथ शिंदेचे हे करतात आणि तुम्ही काय करतात. आणि आता मतदाराचा हक्क आपली शेतकऱ्याचीच पोर आहे. आज कुठं बाजार नाही, कांद्याला बाजार नाही, शेतीला बाजार नाही. अनेक आपण पाहतो सोयाबीनचे याचे त्याचे बाजार बांधले प्रत्येक काहीच मिळत नाही. आज शेतकऱ्याची पोरं अभाव आपल्या मागं आज राहिला. कारण इतके काही वैचारिक गोंधळ झाला आणि इतका काही पैशाचा पाऊस पडला आणि आज पैशांना कार्यकर्ते प्रत्येक गावात विकत घेतली जातात किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, त्यांना सहकार्य केलं जातं आणि खऱ्या अर्थी आपल्याकडे सत्ता नाहीये. आणि त्याच्यामुळे ना आज ह्या नव्या पिढीचं एक वैचारिक गोंधळ निर्माण झालेला आहे आणि या वैचारिक गोंधळामध्ये ना नेमकी त्यांना काय विचार द्यावा आणि कसं द्यावा ही पूर्वीसारखं राहिलं नाही. म्हणजे आम्ही सुद्धा गोंधळलेले प्रामाणिकपणानं सांगायचं. कारण आपला जो विचार आहे काँग्रेस पक्षाचा किंवा जो आपला डावा विचार आहे धर्मनिरपेक्षता अमुक तमुक, पण आता ही धार्मिक आणि वेगळीच एक विचारधारा. इथं विकासाचं काहीच नाहीये. अरे बाई विकासाचं काहीच नाही. सगळं आता धर्माचं वेग हे आलं आणि त्याच्यामुळे ना एक अतिशय आपल्या काँग्रेस पक्षाची जी विचारधारा होती त्या विचारधारेप्रमाणे आता अल्प स्वल्पच कार्यकर्ते इथं बसले आपल्या बरोबर राहिले. पण या पद्धतीनं या ठिकाणी मला असं वाटतं भास्करराव आपल्या परिसरात या नव्या पिढीला बळ देण्याची गरज आहे आम्हाला. आणि आता ही नवी माणसं तयार केली पाहिजे. या पोरांना आपण सगळ्या बाजूला बळ दिलं पाहिजे.
तुम्हाला सांगतो ती जी मंडळी आहे त्यांच्याकडे सत्ता आहे, सत्ताच्या माध्यमातून काय कॉन्ट्रॅक्टदार कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतो, कोण काय करतं त्यांच्याकडे पैसे आहेत. अहो एक माणूस इथं आणायचा 200-300 रुपये, अलीकडे वेगळीच पद्धत झालेली. भाऊच्या वेळेला लोक पायी जायचे मोर्चाला, अगदी अकोल्याला. आज तिथे तो प्रकार राहिला नाही. आणि म्हणून या नव्या पिढीला एक आपल्याला बळ दिलं पाहिजे, गावागावात आपलं केंद्र बांधलं पाहिजे. नाराज व्हायचं काही कारण नाही, काय प्रयत्न आपण केले पाहिजे. निराश होणं हा आपला स्वभाव नाही, धर्म नाही. आणि तरी आपल्याला वाईट जरी दिवस आले असतील किंवा काही हे झालं असेल, आज हा इकडं तो तिकडं प्रचंड पक्षांतर झाले, ज्यांना सत्ता दिली ते कुणीकडे गेले. आणि हा सगळा प्रश्न जर केले तर प्रत्येक पक्षाला स्वतःचं सांगायचं तात्विक तत्वज्ञान काहीच राहिलेलं नाहीये. आणि म्हणून आता या नव्या पिढीला आणि आमच्या परिसरामध्ये असणाऱ्या आमच्या या आता नव्या पिढीत आता आमचं काय नाहीये, पण आम्ही नव्या पिढीचं का होईना नेतृत्व करण्यापेक्षा सहकार्य करून त्यांनाच आता उभं करण्याचं माझं तरी एक असं व्यक्तिगत मत आहे. कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाचा आपण आहे. आता गेली 50 वर्षापासून मी राजकीय जीवनामध्ये 78 साली मी त्याचा कारभारी झालो. आणि त्यावेळेला तेव्हापासून मी हेच आहे, भाऊला माहिती आहे का मी साम्यवादी विचारधारेतून आलो आणि समाजवादी लोकशाही हाच या हिंदुस्थानच्या घटनेचा आणि शासन व्यवस्थेचा पाया असावा याच्यासाठीच आमच्या मागच्या पिढीनं खडतर तपश्चर्या केली. मग तुमच्या नवलेवाडीच्या नवले कंपनीपासून तुमच्यापासून आम्ही तीच केली. पण आज राजकीय वेगवेगळं आता एक राष्ट्रवाद, राष्ट्रधर्म, राष्ट्रीयत्व हे कुठेच काहीतरी एक नवा विचार आल्यामुळं अतिशय नव्या पिढीत वैचारिक गोंधळ झालेले आहे. पूर्वी जशी विचाराची शिबिरं व्हायची, राष्ट्रसेवा दलाची व्हायची, आपले व्हायचे, आज असे ते होत नाहीये. आणि नव्या पिढीपर्यंत एक वैचारिक बेस गेला नाही आणि विचार राहिला नाही. आणि प्रचंड अशी एक जातीवाद आहे, भावबंदकी, गटतट, ओबीसी आणि सगळ्याचा हा प्रचंड गोंधळ असल्यामुळं माझं एकच प्रामाणिक मत आहे त्या राजकारणामध्ये आपण इतर लढू. काय करायचं ते यश अपयश काय त्याच्यात कुणी घाबरत नाही. समाजापुढे आपण गेलो पाहिजे, आपली निशाणी गेली पाहिजे, आपलं वैचारिक व्यासपीठ म्हणून आपण तिथं उभं राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. शेवटी लोक हे सार्वभौम आहे, ते काय विचार करायचा ते करतील. परंतु मी प्रामाणिकपणानं सांगतो की आपला सामाजिक एकत्मता टिपवी आपल्याला नव्या पिढीला वाव द्यावा आणि खऱ्या अर्थी त्यांना आर्थिक सुद्धा बळ देण्याची गरज आहे. आणि आम्ही त्यांच्या मागं अगदी प्रामाणिकपणानं उभं राहावं, गावागावामध्ये केडर करावं, एवढीच माझी एक नम्रपणानं मी सूचना मांडली. मला काही भाषण वगैरे द्यायचं काय नाही. आता इथं वैचारिक भाषणापेक्षा आपली वेळनीती ठरवली पाहिजे, निश्चित कशा पद्धतीने जायचं. भाऊ तुम्हाला याच्यातलं गेली 50 वर्षात तुम्हाला बी प्रचंड अनुभव आहे आणि त्या अनुभवाचं जसं एक्सपिरियन्स इज द मास्टर ऑफ मॅन, माणसाचा अनुभव माणसाचा गुरु आहे. आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आपण सगळे बसू आणि सगळेच गटाबरोबर याही गटाचा एक असा विचार करावा. समशेपूर हे मोठं गाव आहे आणि या गावाचा प्रभाव या गटावर पडतो. कारण ती समशेपूरमधूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. त्याकडे येते तर मधुभाऊ तुमच्या याच्यात परंतु भास्करराव इथूनच सुरुवात करावं लागेल, कारण या गटाचा प्रचंड प्रभाव आहे इथं. मग इथं असणारी एक सामाजिक अभिसरण्या त्याच्या दिसली घटक माणसं घेऊन पाणी घालण्यापेक्षा आपण माणुसकीला खतपाणी घातलं पाहिजे. आपण जेवढे माणुसकीला खतपाणी घातलं तर माणुसकी वाढेल आणि जातीवादाला जर खतपाणी घातलं तर जातीवाद वाढेल. आज देशामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडे जातीवाद आहे आणि हा जातीवाद फक्त हा स्वार्थी आहे, हा राजकारणी आहे, हा राजकारणाच्या हौतेबाई या ठिकाणी जातीवाद केला जातो. परंतु जातीवादाने हा देश घडू शकत नाही, हा महाराष्ट्र सुद्धा घडू शकत नाही. मी या ठिकाणी आपल्याला शिवाजी महाराजांचं एक उत्तम असं उदाहरण आपल्याला ठिकाणी देऊ इच्छितो. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला होता त्या ठिकाणी महाराजांनी जर महाराज मुस्लिम धर्माविरोधी असते तर त्यांनी ह्याच रायगडावरती ज्यावेळेस राज्याभिषेक झाला महाराजांचा त्यांनी त्या रायगडावरती एक सुंदर अशी मस्जिद बांधली होती. महाराज हे अन्यायाविरुद्ध लढणारे होते, न्याय देणारे होते. म्हणून मला असं सांगायचं वाटतं
आपण ह्या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये आपण सर्वांनी एकजुटीने राहिलं पाहिजे. जातीवाद हा बाजूला सारून आपण स्वतंत्र, समता आणि न्याय, बंधुत्व ही जी लोकशाहीची व्याख्या आहे त्या हिशोबाने आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे. जर आपण खरोखर लोकशाहीची जर मूल्य जर पाळली तर खरंच आपण आपला हा देश, हा महाराष्ट्र आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. या ठिकाणी टाकण्याचे मला वाटतं ते सिनियर कार्यकर्ते आहे, त्यांची माझी काय बोलणं होतं. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्ष कसा वाढावा. मला असं वाटतं आपलं जे काँग्रेस पक्ष आहे, जे धर्मनिरपेक्ष असा हा पक्ष आहे, तो सगळ्या धर्मांना, सगळ्या जातींना घेऊन चालणारा आता हा काँग्रेस हा एकमेव भारतामध्ये पक्ष आहे. नाहीतर प्रत्येक पक्षाने विशिष्ट पद्धतीने आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करतात. परंतु काँग्रेस हा आता एकमेव असा पक्ष आहे, तो प्रत्येक समाजाला आपल्या बरोबरी घेऊन जाणारा हा काँग्रेस एकमेव आता भारतामध्ये पक्ष आहे. आणि म्हणून या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खालच्या वक्त्याने सांगितलं की तरुणांना बोलून देण्याचं काम करायचं आहे. ज्यावेळेस तरुण पुढे होतो त्यावेळेस हा देश आणि हा राज्य होतो. म्हणून मला असं सांगायचं भाऊ की आपण काँग्रेसचं चिन्ह प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक तरुणापर्यंत कसं जाईल आणि आपण कशा पद्धतीनं मागं पडलो आहे याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या पक्ष कशा पद्धतीनं वाढवला जाईल यावरती आपल्याला विचार करावा लागेल. आपला भाऊ अनुभव तो जबरदस्त आहे. आपल्या अनुभवातून आपण आपल्या या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं की काँग्रेस पक्षाची बांधणी आता कशा पद्धतीने केली जाईल आणि कशा पद्धतीने करावी हे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. एवढं बोलून मी माझं